Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. दक्षिण मुंबई लोकसभा सीटचे महायुतीचे उमेदवार यामिनी जाधव आपल्यासोबत आहे। यामिनी जाधव बायखळाचे आमदार होते, ते आता लोकसभेची सीट त्यांना मिळालेली आहे। ताई, अगदी कमी वेळात पूर्ण कॉन्स्टिट्युएन्सी कव्हर करावं लागेल, एक चॅलेंज तुम्ही असं बघतायत याला? चॅलेंज प्रत्येक क्षणाला असतं, प्रत्येक गोष्टीचं असतं आणि चॅलेंजला चॅलेंजप्रमाणे स्वीकारायचं। असं निवडणूक आहे, लढत आहे, लढतीप्रमाणे आम्ही लढणार। सगळ्यात महत्त्वाचं की हा विश्वास जो आमच्यावर दाखवला गेला आणि एका महिलेला उमेदवारी दिली गेली, त्याबद्दल मी महायुतीच्या सगळ्या नेत्यांचे मी आभार मानू इच्छिते आणि हा विश्वास जो दाखवलेला आहे त्याला आम्ही पुरेपूर खरे उतरू, एवढं मी नक्की सांगू शकतो। शिवडी बायखळा खूप एक मराठी आपण म्हणू शकतो जे महत्त्वपूर्ण जे बेल्ट आहेत ते आपल्याकडे येणार आहेत। लोकांसमोर असा प्रश्न आहेत, शिवसेनेचं विभाजन झालेलं आहे, कसं तुम्ही बघतायत की लोक कसं काय प्रमाणावर किंवा काय इश्यू बघून तुम्हाला वोट करावं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं जरी विभाजन झालेलं असेल तरी ते विभाजन पर्सेंटेजमध्ये असणार आहे आणि त्याच जोडीनं बाकीचे पक्षसुद्धा इकडे जॉईन झालेले आहेतच आणि लोक मला फोन करून सांगतात की यामिनी जाधव, यशवंत जाधवांनी भायखळा बदलला, आता आम्हाला लोकसभा बदलायची आहे, विकास कामं लोकसभेमध्ये सुद्धा भायखळ्यात झाली तशी करायची आहे। व्यावसायिक लोक खूप राहणारे आहेत दक्षिण मुंबईमध्ये, अंबानीपासून छोटे मोठे जे व्यावसायिक ज्यांना आपण तुम्ही भेटतात, त्यांचे काय इश्यूज आहे, काय तुम्हाला वाटतं की त्यांच्याकडे रोडमॅप घेऊन आपण पुढे जाणार आहोत ॲज अ खासदार? 100% त्यांच्याकडनं असणाऱ्या प्रत्येक इश्यूला मला वाटतं तुम्ही मला नगरसेवक म्हणून पाहिलं असाल, आमदार म्हणून पाहिलं असाल, विधानसभेतला माझा आवाज ऐकला असाल, मला वाटतं काफी आहे तो एक्सपिरियन्स की जे प्रश्न येतील त्याला वाघिणीसारखी पुढे जाईल। समोर जे उमेदवार आहेत त्यांचा काय तुम्हाला निरोप असेल? शुभेच्छा। आणि आपले म्हणजे आज नॉर्थ वेस्ट सीट पण डिक्लेअर झाली होती, गजानन कीर्तीकर आहेत आपले सहकारी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे कारण अमोल कीर्तीकर ईडीची कारवाई आहे की गैरवापर ईडीचा होत आहे, तर तुम्हाला असं वाटतं की एजन्सीचा गैरवापर होता आणि त्याचा भोगावा लागेल निवडणुकीत महायुतीला? कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात, त्यामुळे आपण त्याच्यात न गेलेलं बरं आणि वेळ आली ना तर हे ज्या टीका होतात त्याच्यावर यशवंत जाधव साहेब उत्तर देतीलच नक्कीच, मला त्याच्यावर बोलण्यासारखं वाटत नाही आहे। यामिनी जाधव होते ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे दक्षिण मुंबईमधनं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे आव्हान आहे त्याला पुढे जायला ते तयार आहेत। अनिकेत सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक।